श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज आहे होळी आणि होळीची पौर्णिमा पण म्हटलं तर चालते आणि सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळी पौर्णिमेच्या. तरी होळी म्हटलं तर काय असं छानपैकी मस्त अशी दारातली रांगोळी, सकाळी सकाळी उठणं, रांगोळ काढणं खूप छान. आणि सण म्हटला तर खूपच असं उल्हास येते बरं. पटकन पुरणपोळी करावं लागते, घर आवरून घ्यावं लागते. आणि इकडं बघा किती मस्त असे छान असं फुलं उगवलेली होते. खूप छान वाटते मला हे फुलाला बघितलं की. आणि इकडं देवाला पण मी फुलं तोडून घेतले होते आणि मंजुळा पण घेतले होते तुळशीच्या. आणि बघा इकडं कडीपत्त्याचं झाड पण आहे, खूप मोठं आहे. आणि इकडं बघा इकडं किती मस्त अशी छान मी देवपूजा करून घेतली. हेव का किती मस्त अशी देवपूजा. आज सगळी स्वच्छ घरं बिरं स्वच्छ आवरून तेन मस्त अशी देवपूजा करून घेतली मी. हे बघा. आणि ह्या साईडला मी देवाची मूर्ती ठेवली हो माहिती आहे का. श्रीरामाची ही मूर्ती कुठून आणली माहिती आहे का. मी सिद्धेश्वरच्या यात्रेमधून आणली ही मूर्ती. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता आणि आपले हनुमान पण आहेत बरं इकडं. जय श्रीराम. हे का. आणि इकडं गाईची पूजा पण करून घेतली मी. आणि इकडं दीपत लावून घेतलेला आहे. परत इकडं तुळशीचा मंजुळा, परत फुलं असे देवांच्या स्वागतासाठी टाकलेले होते छान असे. आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली मी. आणि किती छान आणि किती गोड मूर्ती आहे बघा तुम्ही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आणि इकडं तर आपली देवपूजा झालेली आहे मस्त अशी. चला मग आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया. सकाळीच मी गॅसची पण पूजा करून घेतलेली होती. आणि बघता बघता आता मला 4 वाजलेले आहेत. आणि मी असं आता पुरणपोळीसाठी डाळ घालणार आहे. तर कामाला इतका उशीर झाला मला. आणि आज आहे माझा उपवास. तर होळीला निवेद्य दाखवल्याशिवाय मी काही जेवण करत नाही. तर म्हणलं चला आता कामात तर दिवस गेला आहे, आता कसं बी 4 वाजल्यात. तर आता आपल्याला मस्त अशी डाळ टाकून घ्यायची. इकडं उकळी पण आली होती चांगली खळखळ. आणि इकडं आता मी पटपट डाळ टाकून घेते. म्हणजे आता डाळ टाकलं ना शिजायला, मग आणखीन आपल्याला दुसरं काम सुधारते पटपट करायचं. आणि आपली डाळ आता छान मस्त 4-5 शिट्ट्या करून घेतली मी. आणि बघा किती छान अशी मस्त शिजली आहे. आणि थोडीशी साखर टाकली आणि थोडंसं विलायचीचं पावडर आणि सोपचं पावडर मिक्स करून ठेवलेलं होतं, ते पण टाकून घेतले. आणि आपली डाळ तर एवढी छान आणि मस्त शिजली आहे बघा. मस्त अशी लोण्यासारखी शिजली आहे. तर मी कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेतले होते. तर आपली डाळ एवढी मस्त आणि छान शिजलेली आहे बघा. खूपच छान शिजलेली आहे. तर पूर्ण अशी एकजीव करून घेते मी, म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाते पुरणमध्ये साखर आणि विलायची पावडर. तर आता कमीत कमी आता 4:30 वाजलेले आहेत. तर आपल्याला बहुतेक असं टाईम होणार आहे बघा 7 तर वाजत्यानं आपल्याला स्वयंपाकाला. तर इकडं आमटीला फोडणी पण टाकून घेतली मी असं छानपैकी. चला मग आता आपल्याला देवासाठी निवेद्य पण करून घ्यायचे. तर असे मस्त असे छान मी निवेद्य पण करून घेते. हे बघा घाई गडबडीमध्ये निवेद्य कसं करपायला लागल्यात. आणि इकडं पुरणाची पोळी म्हणलं तर आपली पोळी मात्र टम फुगणारी राहते बरं. काय बी म्हणा आमच्या खेड्यातल्या मुलीवांची बायावांची पोळ्या असं टमटम फुगत्यात. बघा कसली फुगली आहे मस्तपैकी. आणि पुरणपोळी म्हणल्यावर पोळी फुगायलाच पाहिजे बरं. आणि इकडं पुरणपोळी म्हणल्यावर आपल्याला अशीच नाही गिळत, त्याच्यासोबत आपल्याला पापडी लागते, भजे लागतात. बघता बघता आम्हाला 7 वाजले बघा. 7-7:30 वाजले. आणि मस्त अशी छान मी आता पूजा करून घेणार आहे बघा. इकडं किती मस्त आता मी होळी विजयदादांनी मांडला इथं. तर असे मी छान आमच्या गावाकडं असेच पूजा करतात बरं. तुमच्या इकडं कशी करतात काय माहिती नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे ते टाकायचं राहते ना होळीमध्ये ते सगळं घेतलेलं आहे मी. कापूर, काळी तीळ, परत असे 4-5 वस्तू आहेत. ते काय म्हणतात वाळलेलं खोबरं ते घेतलेलं आहे मी.
परत जवा घेतलेल्या आहेत, सगळं काय काय होतं ते तेवढं घेतलेलं आहे. आणि नंतर पूजा वगैरे झाली, मग विजयदादांनी नारळ फोडला होळीसाठी. आणि मग होळी म्हणलं तर लेकरं तर येणारच आजूबाजूचे. तर मस्त अशी आमची होळी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. आणि आमच्या गावाकडचे असं छान छान व्हिडिओ बघायचं असेल तर नक्की सबस्क्रायबर करा. आणि असंच मस्त व्हिडिओ बघत राहावा. आणि आमची होळी सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला मग बाय.